Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील पहिला घटक आहे आकलन आणि त्यामध्ये सूचना पालन हा एक उपघटक आहे आणि त्यावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहा येथे पहिला प्रश्न आहे. चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या किती? आता इथं जर ह्या वाक्याचं नीट निरीक्षण जर आपण केलं तर सर्वात कमी अक्षरे असलेला शब्द किती अक्षरांचा आहे तर 2. पहा इथे 5 अक्षर आहेत, इथं 3 आहेत, इथे 2 आहेत, इथं 3 आहेत आणि इथं 2 आहेत. मग 2 अक्षरी शब्द किती आहेत? पहा इथं 1 आणि इथं 2. मग शब्दांची संख्या किती 2 अक्षरी शब्दांची 2 आहे आणि 2 कुठे आहे? तो आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पहा. रानावनात भटकणारी प्राणी हीच चनियाची दोस्त मंडळी होती या वाक्यात 5 अक्षरी शब्दांची संख्या किती आहे? चला 5 अक्षरी शब्द बघूया किती तिथे एकूण 1 2 3 4 5 हा 5 अक्षरी शब्द आहे. 1 1 2 3 4 5 हा एक 5 अक्षरी शब्द आहे. 1 2 3 4 हा 4च अक्षरी शब्द आहे आणि बाकीचे तर छोटे शब्द आहेत. म्हणजे 5 अक्षरी शब्द किती सापडले आपल्याला? 1 आणि 2. मग 2 कुठे आहे? तर 2 आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून ते त्याचं उत्तर आहे. पहा आपली मुले छोटे आहेत, तिसरीला आहेत. ते काय करतात? उत्तर काढतात. इथं उत्तर किती आलेले आहे? 2 आणि त्या 2 नंबरचा पर्याय पटकन गोल करतात. परंतु तसं न करता जे उत्तर आलेलं आहे ते किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे? पहा इथे उत्तर आलेलं आहे आपलं 2. मग 2 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. पुढे तिसरा प्रश्न पहा. शहाजीराजांनी सर्व धर्म समभावाने कार्याची पूर्तता केली या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत? आता इथे पहा सर्वात मोठा शब्द हा वाटतो. बघूया ह्याच्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे हाच सर्वात मोठा शब्द आहे आणि ह्याच्यामध्ये किती अक्षरे आहेत? 9. मग 9 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आणि ते त्याचं आहे उत्तर. चला चौथा प्रश्न आपण पाहूया. दिनकर शहरात नोकरी करत होता या वाक्यात सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असणाऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज किती? आता पहा सर्वात जास्त अक्षरे असलेला शब्द शोधायचा आणि सर्वात कमी अक्षरे असणारे शब्द शोधायचे आणि त्यातील अक्षरांची बेरीज आपल्याला करायची. चला सर्वात जास्त अक्षरे असलेले 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे ह्याच्यावरून एक लक्षात येतं की सर्वात जास्त अक्षरे असलेला शब्द किती अक्षरांचा आहे? तर तो 4 अक्षरांचा आहे. मग सर्वात कमी अक्षरे किती अक्षराचा शब्द आहे तो? 1 2 म्हणजे सर्वात कमी अक्षरे असलेला शब्द किती अक्षरांचा आहे? 1 आणि 2. मग ह्या दोघांची जर आपण बेरीज केली 4 आणि 2 तर किती होते? ती 6 होते. मग 6 कुठे आहे? ती आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून ते त्याचं आहे उत्तर. पुढे सोनाली बिले एक धावपट्टू होती या वाक्यात पहिल्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज ही दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? आता हा प्रश्न मोठ्या स्वरूपाचा आहे म्हणजे लांबलचक आहे. तर आपण काय करायचं? तिसरीच्या दृष्टीने विचार करताना ह्या शब्दांचे भाग करायचे, प्रश्नाचे भाग करायचे. पहा सोनाली बिले एक धावपटू होती या वाक्यात पहिल्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज म्हणजे इथपर्यंत आपण स्टॉप करूया. काय म्हणतात ते? पहिल्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. मग पहिला अक्षर कोणता आहे? तर पहिला शब्द कोणता आहे? सोनाली. ह्याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत. चौथा शब्द कोणता आहे? धावपटू. याच्यात किती अक्षर आहेत?
1 2 3 4 अक्षर आहेत, यांची सांगितली बेरीज. मग 3 आणि 4 यांची बेरीज किती येते? 7. ओके. आता इथून पुढे ही दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? मग दुसरा शब्द कुठला आहे? हा. ह्याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 2. तिसऱ्या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 2. म्हणजे एकूण किती झाली? 4. मग आता पुढे काय सांगितलंय की बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे 7 हे 4 पेक्षा कितीने जास्त आहे? तर कितीने जास्त आहे? हे 7 वजा 4 हे 3 ने जास्त आहे, हे लक्षात ठेवा. तर 3 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढे 6वा प्रश्न बघा. विजय अमोलपेक्षा हुशार नाही या वाक्यातील सर्वात मोठ्या शब्दातील मधले अक्षर कोणते? आता सर्वात मोठा शब्द कोणता येतो? अमोलपेक्षा. मग तो जर मी इथं लिहिला अमोलपेक्षा, ठीक आहे, तर त्यांनी काय सांगितलंय? मधले अक्षर कोणते? आता मधले अक्षर कोणते येईल इथे? ल. कारण इकडे 2 सोडले, इकडे 2 सोडले, हे बरोबर ल मध्ये येणार आहे. मग ल कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून ते त्याचं आहे उत्तर. 7वा प्रश्न बघा. जनगण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले आहे. या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला वरती झाला होता. आता इथं जर पाहिलं तर सर्वात जास्त अक्षरे असलेला शब्द कोणता आहे? तर जनगण मन. तुमच्या माहितीसाठी जनगण मन हा एकच शब्द आहे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये किती अक्षर आहेत? तर 6 अक्षर आहेत. मग आपण इथे लिहिले की ते 6 अक्षर आहेत, 6. ओके. आणि सर्वात कमी अक्षरे असलेला शब्द कोणता आहे? तर तो आहे हा 2 अक्षराचा शब्द आहे. ओके. मग त्यांनी सांगितले किती अक्षरे ह्याच्यामध्ये जास्त आहे? मग ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 6 वजा 2 काय येणार आहे? 4. मग 4 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा 8वा प्रश्न. महात्मा गांधी दृढनिश्चयी होते या वाक्यामध्ये एकूण जोड अक्षरे किती आहेत? आता जोड अक्षर पटकन समजते आपल्याला. बघा, हे एक जोड अक्षर आहे आणि इथं एक जोड अक्षर आहे. म्हणजे एकूण जोड अक्षर किती आहेत? 1 आणि 2. तर 2च जोड अक्षर आहेत आणि 2 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा. रायगडाखाली एक छोटे गाव होते या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची संख्या किती आहे? 2 अक्षरी बघा इथं 1 2 3 आणि 4. म्हणजे 2 अक्षरी एकूण शब्द किती सापडले आपल्याला? 4 सापडले आणि 4 आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा. इथं काय अक्षर मालिका दिलेली आहे. थोडंसं वरती घेऊया आपण. द प न क ग म द त न ग या अक्षर मालेतील किती अक्षरे 2 वेळा आलेली आहेत? आता किती अक्षरे 2 वेळा आलेली आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आता द हे अक्षर पाहायचे. द अक्षर किती वेळा आलेलं आहे? द 1 वेळा, द 2 वेळा, म्हणजे द हे अक्षर 2 वेळा आलेलं आहे. 2 वेळा अक्षर आलेलं द. प किती वेळा आलाय? तर प इथं पाहिलं तर एकदाच आलाय. न किती वेळा आलाय? 1 2, म्हणजे न सुद्धा 2 वेळा आलेलं आहे. पुढे क 1 वेळा आलेलं आहे. ग सुद्धा 1 वेळा, म सुद्धा 1 वेळा. म्हणजे अशा पद्धतीने आणखीन कुठलं अक्षर आहे का 2 वेळा आलेलं? पाहूया आपण. पुढचं अक्षर आहे ग किती वेळा आलेलं आहे? एकदा, दोनदा. ग सुद्धा 2 वेळा आलेलं आहे. म्हणजे 2 वेळा आलेले अक्षरे किती झाली? 1 2 आणि 3. 3 अक्षरे ही 2 वेळा आलेले आहेत. मग 3 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शब्दसमूहात प हे अक्षर किती वेळा आलेलं आहे?
आता प हे अक्षर पाहिजे आपल्याला प पच अक्षर पाहिजे, त्याला काना मात्रा उकार वेलांटी काही नको. म्हणजे प किती वेळा आले बघायचं, एकदा दोनदा. आता हा पू आलेला आहे, उकार आलेला आहे, आपल्याला उकार नकोय, फक्त प हवा आहे. म्हणजे किती वेळा आलेले आहे, दोनदा आलेले आहे. आणि दोनदा कुठे आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 12वा प्रश्न, परिसर ठेवा स्वच्छ आणि सुंदर, आरोग्याचा लाभ निरंतर. या ओळीमध्ये जोड अक्षरी शब्दांची संख्या किती आहे? इथे पटकन समजेल आपल्याला. इथे एक जोड अक्षर आहे आणि इथे एक जोड अक्षर आहे, म्हणजे एकूण 2च जोड अक्षर आहे. आणि 2 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 12चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, अमरापूरकर या आडनावातील क या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते? आता आपण अमरापूरकर हा शब्द जर लिहिला, पहा इथे अमरापूरकर या शब्दातील क या अक्षराच्या, म्हणजे हा जो क अक्षर आहे याच्या डावीकडील चौथे, म्हणजे आपली डावी बाजू इकडे असते, डावीकडील चौथं अक्षर कोणतं? हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि चौथं. म्हणजे कोणतं अक्षर आहे चौथं? म हे अक्षर चौथं आहे. म कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 13वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, मान, नवस, माकड, मानव, ताडमाड या शब्दांत कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? इथे जर मा बघितलं आपण तर 1 2 3 4 वेळा मा हे अक्षर आलेलं आहे. न जर बघितलं आपण तर 1 2 3च वेळा आलेलं आहे. ड जर बघितलं तर 1 2 3च वेळा आलेलं आहे. व जर बघितलं तर 1 2 2च वेळा आलेलं आहे. म्हणजे मा हे 4 वेळा, म्हणजे सर्वात जास्त आलेलं आहे मा, आणि ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. करमरकर या शब्दात क नंतर लगेच र किती वेळा आला आहे? आता करमरकर हा शब्द जर आपण लिहिला, करमरकर, क नंतर लगेच र, म्हणजे क नंतर र इथं 1 वेळा, क नंतर र इथं 2 वेळा, म्हणजे 2च वेळा आलेला आहे. हा क च्या अगोदर आहे, आपल्याला क च्या नंतर पाहिजे, म्हणजे 2 वेळा आलेला आहे. आणि 2 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 15चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 16वा पहा, पाऊस पाणी या शब्दातील अक्षरांपासून कोणता शब्द तयार होणार नाही? आता ऊस, इथं ऊस शब्द तयार होत आहे बघा. इथं पाणी, ह्याच्यामध्ये पाणी आहे. पाल, इथे पा आहे पण ल मात्र कुठंही दिसत नाही, म्हणजे पाल हा शब्द तयार होणार नाही. म्हणजे क नंबरचा ऑप्शन तयार होणार नाही. पाऊस, पाऊस इथं तयार होतोय, म्हणजे फक्त क तयार होणार नाही. मग फक्त क कुठे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून 16चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 17वा प्रश्न, एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते. या वाक्यातील 4 अक्षरी शब्द कोणता? आता बघा, राहत हे 3 अक्षरी आहे, बरेचसे हे 4 अक्षरी आहे, जंगलात हे सुद्धा 4 अक्षरी आहे, आणि ठेंगू हे 2 अक्षरी आहे. म्हणजे 4 अक्षरी शब्द कोणते आहेत? ब ऑप्शन पण 4 अक्षरीवाला आहे आणि क ऑप्शन सुद्धा 4 अक्षरीवाला आहे. म्हणजे फक्त ब आणि फक्त क हेच त्याचं उत्तर आहे. मग फक्त ब आणि क कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 ला आहे. म्हणून 17वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 18वा प्रश्न पहा, सोबतच्या कवितेच्या ओळींमध्ये कोणता शब्द प्रत्येकी 2 वेळा आला नाही? एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. तर त्यांनी सांगितले की कोणता शब्द 2 वेळा आला नाही. आता पक्षी जर आपण पाहिलं तर पक्षी 1 वेळा 2 वेळा आलेला आहे. रंगीत, रंगीत हा एकच वेळा आलेला आहे, म्हणजे आपल्याला ब तर सापडलेला आहे 2 वेळा, न आलेला ब सापडला 1. होता, इथे होता होता 2 वेळा आहे, म्हणजे हे पण गेलं. एक, इथं एक हा शब्द 1 वेळा, एकच वेळा एक हा शब्द आलेला आहे. म्हणजे
आपल्याला काय सापडलं, रंगीत हा एकच वेळा आला आणि ड हा एकच वेळा आला आणि हे प्रत्येकी 2 वेळा आलेले आहेत आणि आपल्याला विचारले 2 वेळा आला नाही, म्हणून याचं उत्तर काय आहे, ब आणि ड. म्हणजे फक्त ब आणि फक्त ड कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 18चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 19वा पहा, वाढदिवस या शब्दातील मधल्या अक्षराच्या डावीकडील अक्षरे कोणती. आता वाढदिवस हा शब्द जर आपण लिहिला, मधल्या अक्षराच्या, हा मधला अक्षर येणार आहे दी, कारण इकडे 2 सोडले, इकडे 2 सोडले, हा जरा मधोमध. मधल्या अक्षराच्या डावीकडील, डावीकडे म्हणजे ही लेफ्ट साईड. आता तुमची जी डावी साईड आहे तीच आपल्या प्रश्नातली डावी साईड असते. मग कुठले अक्षर आहेत डावीकडे, ढ पण आहे आणि वा पण आहे, म्हणजे वा आणि ढ हे 2 अक्षर आहेत. मग वा आणि ढ कुठे, अ नंबरला वा आहे आणि ड नंबरला ढ आहे, म्हणजे फक्त अ आणि फक्त ड हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. मग फक्त अ आणि ड कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 19वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता हा 20वा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे. कसरत, सरकार, पसरट या शब्दामध्ये कोणते अक्षर 4 वेळा आले आहे. स 4 वेळा आहे का, त 4 वेळा आहे का, र 4 वेळा आहे का हे अक्षर 4 वेळा आहे का, तर कोणतं अक्षर 4 वेळा आहे. एक पण असू शकतं, 2 सुद्धा असू शकतात आणि त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं, शोधायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्ही लिहून पाठवायचं आहे. ज्या मुलांचं आणि उत्तर लिहिल्यानंतर त्याच्यासमोर तुम्ही स्वतःचं नाव सुद्धा लिहायचं आहे. जी मुलं स्वतःचं नाव लिहितील पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव आपण सांगणार आहोत. तर आशा करतो की हा जो तिसरीचा बुद्धिमत्तेचा सूचना पालन हा जो घटक होता तो तुम्हाला छानपैकी कळला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपाने दिसेल. धन्यवाद.